रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आली हेल्मेट जनजागृती रॅली। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली हिरवी झेंडी। जिल्हा प्रशासनाच्या वतीने 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे। दैनंदिन जीवनात क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या अपघातांना टाळण्यासाठी याकरिता विशेष जनजागृती मोहीम जिल्हाभरात राबवली जाणार आहे। या अभियानांतर्गत विशेष करून दुचाकीवरून चालणाऱ्या नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, तर वाहन चालवत असताना वाहन चालकाने मोबाईलचा वापर करू नये याकरिता विशेष मोहीम जिल्हा प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने राबवली जाणार आहे। शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक यांच्यात हेल्मेटची जनजागृती व त्या संदर्भातील माहिती जनसामान्यांना व्हावी याकरिता देखील जनजागृती केली जाणार आहे। रस्त्यावर पायी चालत असताना व मोटारसायकलवरून जात असताना कशी काळजी घ्यायची या संदर्भात देखील मोहीम राबवण्यात येणार आहे। ही मोहीम दरवर्षी 15 दिवसाची असते, परंतु यावर्षी ही मोहीम संपूर्ण महिनाभर चालवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ही माहिती दिली। यावेळी डॉक्टर किरण पाटील यांनी हेल्मेट घालून मी हेल्मेट घालतो या सेल्फी पॉईंटवर जाऊन सेल्फी काढला व नागरिकांना आवाहन देखील यावेळी केले। या रॅलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी देखील मोठ्या संख्येने या जनजागृतीपर रॅलीत सहभागी झाले होते। अतिशय जोशात आणि उत्साहात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी देखील स्वतः या रॅलीचा संदेश आणि सहभाग नोंदवतात। प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी हे देखील या ठिकाणी ब्लॅक जॅकेट वगैरे असतं। जिल्हा प्रशासनाच्या वतीने 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आहे। या अभियानाअंतर्गत आपण दैनंदिन स्वरूपात रस्त्यावरती अत्यंत क्षुल्लक कारणांमुळे जे अपघात होतात ते अपघात कसे आपल्याला टाळता येऊ शकतील याच्याकरिता विशेष जनजागृती मोहीम आपण आयोजित केलेली आहे। या अभियानाअंतर्गत विशेषतः दुचाकीवरून जाणाऱ्या चालकांनी कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा। त्याचबरोबरीने कोणतंही वाहन चालवताना, ते दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल, मोबाईलचा कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करता येणार नाही किंवा तो आवश्यकतेनुसार तो टाळण्यात यावा याकरिता देखील विशेष जनजागृती आपण हाती घेतलेली आहे। त्याचबरोबरीने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्याचबरोबरीने अन्य सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत ह्या हेल्मेटचं महत्त्व, त्याचबरोबरीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रस्त्यावरून चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे याची देखील जनजागृती आपण करत आहोत। रस्त्याने अनेक वेळा चालत असताना निष्पाप लोकांचा, त्यांची स्वतःची कोणतीही चूक नसताना देखील मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन त्यांना मृत्यूला मुकावं लागतं। या परिस्थितीमध्ये चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे आणि वाहन चालकांनी देखील वाहन चालवताना कशा पद्धतीनं वाहनाचा वापर करायला पाहिजे त्या संदर्भात देखील आपल्या ह्या जनजागृती मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। दरवर्षी ही आपली मोहीम सर्वसाधारणतः 15 दिवसासाठी असते, पण यावेळेला आपण 1 महिन्याच्या कालावधीसाठी आपण ही विशेष मोहीम आपण सुरू केलेली आहे आणि सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण आवश्यक
एकच आहे की गाडीवरून चालत असताना आपण हेल्मेटचा वापर करावा आणि दंड आकारण्याची नामुष्की देखील प्रशासनावरती आणू नये आणि वाहन चालवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईलचा वापर पूर्णतः टाळावा आणि स्वतःचंच आणि दुसऱ्यांचं दोघांचंही जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध व्हावं असं मी आपल्या माध्यमातून